So see, now this is the lecture number third, depends upon the multiple integral, and the name of the unit is the change of order of integration. तर ह्या ठिकाणी आपल्याला ऑर्डर चेंज करायचा मीन्स व्हॉट इनर इंटिग्रेशन विथ रेस्पेक्ट टू एक्स and outer with respect to y. Then after changing inner integration with respect to y and outside integration with respect to x. तर आपण ऑर्डर चेंज करून ह्या ठिकाणी इंटिग्रेशन फाइंड आउट करायचं आहे. तर ह्या ठिकाणी डायग्राम खूप महत्त्वाचे आहेत. डायग्राम आणि त्यानंतर आपल्याला पॉइंट ऑफ इंटरसेक्शन काढणं हे खूप गरजेचं आहे. तर बघा पहिल्यांदा y इज इक्वल टू एक्स स्क्वेअर म्हणजे ही डायग्राम अशा प्रकारे म्हणजे पॉझिटिव्ह y ॲक्सिसच्या पॉझिटिव्ह साईडला y is equal to minus x square, that is negative axis of that y. Third number, x is equal to y square, x is equal to minus y square. x च्या नेगेटिव्ह साईडला x च्या पॉझिटिव्ह साईडला x is equal to y, first and third quadrant straight line. X is equal to minus y, straight line, second and fourth quadrant. So these fourth are the 1, 2, 3, 4. These are the parabola and these two are the straight line. Okay. So we will see the example depends upon the change of order of the integration. Okay. So this is very important for the point of view of examination for MCQ type. Okay. So example number first. So example first is that evaluate 0 to 8. Next 3 under root of y 2 here 1 plus x to the power 4 dx into dy. तर ह्या ठिकाणी पहिली स्टेप खूप महत्वाची आहे म्हणजे सॉल्व आपण जे करतो चेंज ऑफ ऑर्डर ती स्टेप खूप महत्वाची. पुढे सॉल्व करणं काय अवघड नाही. आपण पाठीमागच्या मध्ये भरपूर प्रॅक्टिस केली आहे ती सॉल्व होऊन जाईल आपल्याला. ओके. सो हियर सी हियर I is equal to 0 to 8. So this inner integration is in the form of x. Okay. So here under root of 3 under root of y 2, this is in the form of x. So 1 plus x to the power 4. आता इथं हे बघा खूप महत्वाची बघा ऑर्डर इथे x इज इक्वल टू ना. So this inner integration with respect to x and outside with respect to y. So y is equal to 0 and here y is equal to 8. आता ह्या ठिकाणी काय काय दिलेलं आहे आपल्याला. So given that, see here what you have to given that here, this is the y is equal to 0, y is equal to 8, x is equal to 2, x is equal to 3 under root of y cube. Okay. So what is the meaning of this? Its meaning is the x to the power हे 3 ह्या साईडला आलं. ओके. x to the power 3 is equal to y. हे 1 by 3 होईल समजा. तर 3 ह्या साईडला आलं तर x to the power 3 is equal to y. ओके. सो विल ड्रॉ इट्स डायग्राम. तर अगोदर आपण या ठिकाणी डायग्राम ड्रॉ करावं लागेल. तर बघा. So this is the x axis, this is the y axis. Okay. So after that y is equal to 0, y is equal to 0 means what? X axis. Y is equal to 0 means what? X axis. Y is equal to 8. So this is the line. Y is equal to 8 means what? So suppose this is the line passing through y axis. This is the y is equal to 8. Next x is equal to 2. Suppose something here. This is x is equal to 2. Next x y is equal to x cube. आता आपल्याला माहित आहे y is equal to x cube डायग्राम कशा प्रकारे तर अशा प्रकारे y is equal to x cube म्हणजे थोडं इकडे पुढे मागे होईल पण अशाच टाइप मध्ये येईल. ओके. तर बघा तुम्ही जर हे डायग्राम काढलं तर तुमच्या लक्षामध्ये येईल तर हे डायग्राम हे बरोबर इथून जाते असं. ओके. तर ह्या ठिकाणी हे इथून जाते डायग्राम अशा प्रकारे.
सो दिस इज द डायग्राम. ओके, तर डायग्राम ह्या ठिकाणी अतिशय महत्वाचा पार्ट आहे. ओके, आता आपल्याला ह्या ठिकाणी हे पॉइंट्स काढायचे आहेत. हे तर पॉइंट्स आपल्याला माहित आहेत. झिरो, त्याच्यामध्ये कॉमन पार्ट कुठला आला बघा. हे पहिला कुठला आहे, y इज इक्वल टू 0. y इज इक्वल टू 0 म्हणजे एक्स ॲक्सिस, राईट. y इज इक्वल टू 8 म्हणजे ही लाईन आली. त्यानंतर x इज इक्वल टू 2 म्हणजे हे लाईन आली, राईट. बघा, आणि त्यानंतर y इज इक्वल टू एक्स स्क्वेअर म्हणजे मी बघा टिक मार्क करतो आपली लाईन कुठली कुठली आहे. ओके, सो y इज इक्वल टू 8, दिस इज द लाईन. सो x इज इक्वल टू 2, दिस लाईन. y is equal to 0, x axis. ओके, and next हे x is equal to y cube. तर ह्या चारही लाईनी मधला कॉमन पार्ट कुठला आहे, विच इज अ कॉमन पार्ट इन दॅट 4 रिजन. चारही मधला तुम्ही जरा इथं घेतलं तर ही लाईन येत नाही, बरोबर आहे. त्यामुळे सगळ्यात बघा ही जरा तुम्ही पार्ट घेतला, हा पार्ट. ओके, दिस इज द कॉमन रिजन. याच्यामध्ये बघा चारही लाईन येत आहेत. आपण जे चार लाईन होते फर्स्ट, सेकंड, थर्ड अँड फोर्थ, तर हे चारही लाईन येत आहेत याच्यामध्ये. ओके, तर y इज इक्वल टू 0 म्हणजे एक्स ॲक्सिस, y इज इक्वल टू 8 म्हणजे काय इथे टच झालं बघा. हे रिजन झालं. y इज इक्वल टू 8, y इज इक्वल टू 0, y इज इक्वल टू 8, x इज इक्वल टू 2 आणि y इज इक्वल टू एक्स क्यूब. तर ही लाईन कुठली आहे, y इज इक्वल टू एक्स क्यूब. हा कॉमन पार्ट आला. ओके, मग आता ह्याचं बघा पहिलं इंडिकेशन कसं होतं. आता हे खूप महत्त्वाची स्टेप आहे. पुढची स्टेप दॅट इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट स्टेप्स. ओके, आता हे झाल्यानंतर आता बाय चेंज द ऑर्डर ऑफ आता आपण अगोदर हे करायचं, पॉईंट्स ऑफ इंटरसेक्शन काढायचं. कुठले कुठले बघा, हे 0 0. इथं काय येईल, एक्सची व्हॅल्यू किती आहे, एक्सची व्हॅल्यू 2 आहे, वायची व्हॅल्यू 0 आहे. आता इथला पॉईंट कुठला येईल. ओके, तर बघा एक्सची व्हॅल्यू कुठं आहे, एक्सची व्हॅल्यू 2 आहे आणि वायची व्हॅल्यू किती आहे या ठिकाणी 8 आहे. एक्सची व्हॅल्यू 2 आहे, वायची व्हॅल्यू 8 आहे. तुम्ही इथं पण ठेवू शकता बघा, या ठिकाणी ठेवून बघा. एक्सचे तुम्हाला इथला पॉईंट काढायचा आहे ना, तर तुम्ही इथे ठेवून बघू शकता काय तरी तुम्हाला. ओके, सो हिअर गिव्हन रफ वर्क. ओके, रफ. ओके, सो गिव्हन y इज इक्वल टू एक्स क्यूब. तर एक्स किती दिली तुम्हाला, एक्सची व्हॅल्यू दिली 2, त्याचा क्यूब म्हणजे y इज इक्वल टू किती आलं, 8 आलं. एक्सची व्हॅल्यू 2 असताना, ओके, if x put x is equal to 2, then y is equal to 8. y is equal to 8. ओके, तर अशा प्रकारे मला पॉईंट ऑफ इंटरसेक्शन काढावं लागेल. आता हे पॉईंट ऑफ इंटरसेक्शन काढल्यानंतर आता बघा पुढचं डायग्राम म्हणजे पुढची स्टेप खूप सिंपल आहे. सो i इज इक्वल टू हे काय असं करायचं, डबल इंटिग्रेशन, राईट. आता पहिलं काय होतं, इनर इंटिग्रेशन विथ रिस्पेक्ट टू एक्स आणि आउटसाइड विथ रिस्पेक्ट टू काय होतं, वाय होतं. आता काय करायचं, इनर इंटिग्रेशन विथ रिस्पेक्ट टू एक्स आणि आउटसाइड विथ रिस्पेक्ट टू वाय. आता मी काय करणार, इनसाइड विथ रिस्पेक्ट टू वाय आणि आउटसाइड विथ रिस्पेक्ट टू एक्स असं करायचं. ओके, सो इनर इंटिग्रेशन विथ रिस्पेक्ट टू वाय आणि आउटसाइडचं विथ रिस्पेक्ट टू एक्स जाईल. मग आता इनर विथ रिस्पेक्ट टू वाय असल्यामुळे इथं वाय इज इक्वल टू यायला पाहिजे, इथं पण वाय इज इक्वल टू यायला पाहिजे, नंतर इथं एक्स इज इक्वल टू, नंतर इथं एक्स इज इक्वल टू, राईट. मान्य. मग आता मला सांगा, इनर इंटिग्रेशन विथ रिस्पेक्ट टू वाय आहे, राईट. मग वाय असल्यामुळं आपल्याला स्ट्रीप कशी पाहिजे, पॅरलल टू द वाय ॲक्सिस. स्ट्रीप इज पॅरलल टू द वाय ॲक्सिस. स्ट्रीप इज पॅरलल टू द वाय ॲक्सिस. आता बघा स्ट्रीप, आता तुम्हाला इनर इंटिग्रेशनचं लिमिट काढायचं आहे. कसं काढायचं लिमिट, आता मग आता जेव्हा स्ट्रीप हॉरिझॉन्टल असेल, आता हे स्ट्रीप हॉरिझॉन्टल आहे. इफ स्ट्रीप इज हॉरिझॉन्टल देन टेक इट याचं हे एंड. आता तुम्ही बघा राईट एंड म्हणा, लेफ्ट हँड म्हणा, तुमच्या साईज प्रमाणे. ओके, तुम्ही जसं तसं. ओके, तर हे एंड मायनस हे एंड. ओके, तर काय हे एंड म्हणजे कुठला आहे, कसं टच झालेला आहे, y इज इक्वल टू एक्स क्यूब. आणि ही कशाला टच झालेला आहे, ही लाईन कुठली आहे. ओके, एक मिनिट, सॉरी, इथं बघा काय झालेलं आहे, धिस इंटिग्रेशन विथ रिस्पेक्ट टू वाय आहे, त्यामुळे स्ट्रीप अशी नाही घ्यायची. आता डी वाय आहे ना या ठिकाणी, त्यामुळे स्ट्रीप इज पॅरलल टू द वाय ॲक्सिस. ओके, जसं इंटिग्रेशन त्याप्रमाणे घ्यायचं. तर स्ट्रीप इज पॅरलल टू द वाय ॲक्सिस. ओके, तिथे काय येईल मग, आता स्ट्रीपचं लोअर एंड बघायचं. स्ट्रीपचं लोअर एंड काय आहे,
कशा टच झालंय एक्स ऍक्सिसला, म्हणजेच काय y इज इक्वल टू 0. पर्यंत कशा टच झाला आहे ह्या कर्वला. हा कर्व कुठला आहे y इज इक्वल टू एक्स क्यूब. स्ट्रीपचं लोअर एंड स्ट्रीपचा अप्पर एंड. आता आउटसाइडला काय करायचं मूव्ह करायचं स्ट्रीप कुठून कुठपर्यंत हे काय आहे 0 पासून त्या साईडकडे. ओके इकडे सांगा इथं काय आहे एक्सची, आता इथे एक्सची लिमिट काढायचं आपल्याला. एक्सची व्हॅल्यू इथं आहे 0, एक्स इकडे व्हॅल्यू किती आहे एक्स इज इक्वल टू 2. आता मध्ये जे असेल ते असेल, मध्ये काय आहे अंडर रूट 1 प्लस एक्स टू दी पॉवर 4. तर हा पार्ट अतिशय महत्वाचा आहे या ठिकाणी. ओके सो दिस इज अ व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट थिंग्स. तर हे झाल्यानंतर आता इथून पुढे काय अवघड नाही, समजा इथून सोपं आहे पुढे. ओके फक्त इंटिग्रेशन सॉल्व्ह करायचं आहे, ही स्टेपच महत्वाची आहे. एक्स इज इक्वल टू 0 टू एक्स इज इक्वल टू 1. आता दिस इनर इंटिग्रेशन विथ रिस्पेक्ट टू वाय, त्यामुळं अंडर रूट ऑफ 1 प्लस एक्स टू दी पॉवर 4 इज द कॉन्स्टंट. व्हॉट इज द रिमेनिंग y is equal to 0 to y is equal to x cube dy into dx. Okay so you will get x is equal to 0, x is equal to 2, 1 plus x to the power 4 dy चे इंटिग्रेशन y येईल, y is equal to 0 to y is equal to x cube into dx. So put the upper limit. So here I is equal to integration x is equal to 0, x is equal to 2, under root of 1 plus x to the power 4, upper limit y to the x to the power 3 minus x च्या ठिकाणी y च्या ठिकाणी 0 ठेवा dx. Okay so you will get here x is equal to 0, x is equal to 2, x cube 1 plus x to the power 4 dx. आता हे सॉल्व करायचं आपण. इंटिग्रेशन कसं सॉल्व करतो आपण, इंटिग्रेशन कॅन बी सॉल्व बाय युझिंग द स्टँडर्ड फॉर्म्युला. और बघा कसं सॉल्व करतो आपण, एकतरी स्टँडर्ड फॉर्म्युला आहे का, इंटिग्रेशन बाय पार्ट्स न करतो किंवा मग सबस्टिट्यूशन मेथड्स न. ओके तर ह्या ठिकाणी काय करा, पुट x to the power 4 is equal to 2. So you will get 4x to the power 3 dx is equal to dt. X to the power 3 dx is equal to dt by 4. So I is equal to, okay, integration x to the power 4 that is dt by 4 under root of 1 plus t. So we will change its limit also. Okay so put x is equal to 0, then t is equal to 0, x is equal to 2, then t is equal to 32. ओके तर x च्या ठिकाणी 2 ठेवा, तर 2 चा पॉवर 2. ओके 2 चा पॉवर 3 8, त्याचा परत थर्ड. सो t to the power 16. Okay t is equal to 0 to t is equal to 16. So 1 by 4. So you will get here its integration, that is 1 plus t to the power 1 by 2, t is equal to 0 to t is equal to 16 dt. Okay so you will get 1 by 4. So its integration is 1 plus t to the power 3 by 2 by 3 by 2, lower limit t is equal to 0 to t is equal to 16. Okay after simplification of this we will get the solution of this problem is 1 by 16 17 to the power 3 by 2 minus 1. So this is the final solution of that given problem. Okay तर फर्स्ट स्टेपच महत्वाची आपल्याला चेंज करायची. So see here, this is example number 2. I is from 0 to 3 and here I is x square 9, x to the power 3, y to the power 3. आता ह्या ठिकाणी बघा x च्या फॉर्म मध्ये म्हणजे आपल्याला y is equal to x, to y is equal to 9, x is equal to 0, to x is equal to 3. आता y च्या फॉर्म मध्ये असल्यामुळे इथं आपल्याला dy लिहावं लागेल आणि इथं आपल्याला काय लिहावं लागेल dx. ओके so what you have to given that, given
y is equal to x square, y is equal to 9, x is equal to 0, x is equal to 3. So we'll draw its diagram. Okay, so y is equal to x square, y is equal to x square. So after that y is equal to 9. ओके, तशी समजा लाईन असेल कुठेतरी y इज इक्वल टू, सॉरी आता ही आपण घेऊ, ही लाईन घेतलं मी. आता त्याला आपण काय म्हणूया, x इज इक्वल टू 3, x मधून पास होते नाही, x इज इक्वल टू 3. ओके, त्यानंतर आता मी अशी एक लाईन काढतोय जी की समजा y इज इक्वल टू 9 मधून जाते, इथे टच करते बरोबर, y इज इक्वल टू 9. ओके, आता बघा हे तुम्हाला हे पॉईंट ऑफ इंटरसेक्शन कसं येणार, 3,9. आता हेच कसं काय आलं, 0,0. ओके, तर आता हे पहा, ठेवा ह्या ठिकाणी. ओके, सो कुठे ठेवायचं, पुट x इज इक्वल टू 3 इन y इज इक्वल टू x स्क्वेअर. सो y इज इक्वल टू 3चा स्क्वेअर. सो y इज इक्वल टू 9. म्हणजे xच्या ठिकाणी 3 असताना y ची व्हॅल्यू किती आलेली आहे, 9. म्हणजे हे पॉईंट ऑफ इंटरसेक्शन इथे झालं. ओके, तर ह्या सगळ्यांचं जर आपण हे काढलं, डायग्राम काढलं, बघा हे काय होईल. सो दिस इज द y इज इक्वल टू एक्स स्क्वेअर, ही लाईन झाली. त्यानंतर x इज इक्वल टू 0, x इज इक्वल टू 0 म्हणजेच y ॲक्सिस. ओके, दॅट इज x इज इक्वल टू 0. त्यानंतर x इज इक्वल टू 3, दिस इज अ लाईन, x इज इक्वल टू 3. आणि y इज इक्वल टू 9, हे लाईन. याच्यातला कॉमन पार्ट कुठला आला मग, आता इकडं पण येतो इकडं पण, पण हा पार्ट काय झाला, दिस इज द कॉमन पार्ट. ओके, सो दिस इज द कॉमन पार्ट. आता ह्या ठिकाणी पहा, इनर इंटिग्रेशन विथ रिस्पेक्ट टू काय आहे, अगोदर काय होतं, इनर इंटिग्रेशन विथ रिस्पेक्ट टू y आणि नेक्स्ट विथ रिस्पेक्ट टू x होतं. बाय चेंज द ऑर्डर ऑफ इंटिग्रेशन, मग काय होईल, इनर विथ रिस्पेक्ट टू y जाईल, आउटसाइड विथ रिस्पेक्ट टू x जाईल. ओके, सो बाय changing order of integration, by changing the order of integration, so I is equal to inner integration with respect to x and outside with respect to y. Okay, आता inner with respect to x means what, x is equal to something, x is equal to something, y is equal to something, y is equal to something. आता दिस इनर, आता बघा ही स्टेप खूप महत्त्वाची आहे. इनर इंटिग्रेशन विथ रिस्पेक्ट टू एक्स, याचं मिनिंग काय होतं, स्ट्रीप इज पॅरलल टू एक्स ॲक्सिस. बघा इनर इंटिग्रेशन विथ रिस्पेक्ट टू एक्स आहे ना, तर स्ट्रीप इज पॅरलल टू एक्स ॲक्सिस. आता स्ट्रीपचं हे आपण नोटबुक प्रमाणे राईट टू लेफ्ट, नोटबुक प्रमाणे राईट टू लेफ्ट. ओके, तर राईट एंड काय असणार याचं, बघा कशाला टच झालेलं आहे हे, तर हे टच झालेलं आहे वाय ॲक्सिसला. वाय ॲक्सिस म्हणजेच काय, एक्स इज इक्वल टू 0. हे कशा टच झालेलं आहे, हे टच झालेलं आहे वाय इज इक्वल टू, बघा ह्या कर्वला, हा कर्व कुठला आहे, वाय इज इक्वल टू एक्स. म्हणजेच काय होईल, एक्स इज इक्वल टू अंडर रूट ऑफ वाय, एक्स इज इक्वल टू अंडर रूट ऑफ वाय. स्ट्रीपचं राईट हँड, स्ट्रीपचं लेफ्ट हँड, इकडून इकडे जायचं. आता काय करायचं, यासाठी स्ट्रीप मूव्ह करायची. कसं मूव्ह करायची, लोअर साइड कडून अप्पर साइड कडे. समजा स्ट्रीप इथं आली, इथं आल्यानंतर वाय ची व्हॅल्यू काय असते, इथं 0. स्ट्रीप मूव्ह होत 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 समजा इथपर्यंत गेली, इथं वाय ची व्हॅल्यू किती आहे, वाय ची व्हॅल्यू आहे 9. आणि मध्ये जे काय असेल ते असेल. ओके, काय मध्ये आता ह्या ठिकाणी, तर एक्स क्यूब ई टू दी पॉवर वाय क्यूब. ओके, एक्स क्यूब ई टू दी पॉवर वाय क्यूब. आता झालं हे, ही स्टेपच खूप महत्वाची. आता पुढे काय सिंपल आहे समजा. ओके, so I is equal to y is equal to 0 to y is equal to 9. आता ह्या ठिकाणी काय करा, हे e to the power y cube is outside. So what is the remaining, x is equal to 0 to x is equal to under root of y, x cube into dx and here dy. So we will find its integration.
So y is equal to 0 to y is equal to 9 e to the power y cube. What is the integration of this? X to the power 4 by 4, x is equal to 0 to x is equal to under root of y into dy. Okay, so 1 by 4 is outside, so you will get y is equal to 0 to y is equal to 9 e to the power y cube. पुट धिस व्हॅल्यू एक्स ची ठेवा या ठिकाणी. तर ह्या ठिकाणी ह्याला एक्स स्क्वेअर केला समजा आपण, ह्याला काय केलं आपण एक्स स्क्वेअरचा स्क्वेअर. आता ठेवतो आपण या ठिकाणी एक्स इज इक्वल टू 0 टू एक्स इज इक्वल टू अंडर रूट ऑफ वाय dy. Okay, so we will write this step in next page. So here I is equal to 1 by 4, y is equal to 0 to y is equal to 9 e to the power y cube. आता x स्क्वेअरचा स्क्वेअर आहे ना, x स्क्वेअरच्या ठिकाणी लिहा. तर हे काय x स्क्वेअर टू दी पॉवर 2 y here x is equal to 0 to x is equal to under root of y dy. Okay, so 1 by 4 y is equal to 0 to y is equal to 9 e to the power y square, so under root of y square, okay, minus 0 dy. So this here it's a square again, so 1 by 4 y is equal to 0 to y is equal to 9 e to the power y square, so this cancel, you will get here finally last y square dy. Okay, so substitutions, this integration can be solved by using the substitution methods. Put y cube is equal to t, so 3y square dy is equal to dt. So y square dy is equal to dt by 2. Okay, hence I is equal to 1 by 4. Here we will change limit also, dt by 2 and here e to the power t. So we will put y is equal to 0, then t is equal to 0, y is equal to 9, then t is equal to then t is equal to 7 to 9. Okay, so t is from 0 to t is 7 to 9, so you will get I is equal to 1 by 8 this 4. Okay, so after integration of this e to the power t is equal to 0 to 7 to 9, so you will get I is equal to 1 by 8 upper limit e to the power 7 to 9 e to the power 0. Hence I is equal to 1 by 8 e to the power 7 to 9 minus 1 is the last answer of that given problem. सॉरी ह्या ठिकाणी काय करा, इथं 3 आहे बरं का, हे 3 आहे, 3 येते, हे 3 आल्यामुळे इथं 12 होतं, हे 12 इथं 12 होतं आणि इथं पण 12. So this is the problem. Here see here this inner integration in the form of x, so y is equal to 0 to y is equal to x is equal to 0 to x is equal to infinity, x e to the power x square by y, so in the form of y, so this is in the form of x. That means what, this inner integration with respect to y and outside integration with respect to x. Okay, so I is equal to x is equal to 0 to x is equal to infinity. तर अगोदर आपण याचा डायग्राम काढूया. Okay, so given that x is equal to 0, x is equal to infinity, y is equal to 0, y is equal to x.
So x is equal to 0, that is y-axis. Okay, so this is the y-axis. X is equal to 0. Next, x is equal to infinity, that is the x-axis. X is equal to infinity, that is x-axis. Y is equal to 0, x-axis again, and y is equal to x is the straight line. ओके, तर म्हणजे बघा हे कुठला पार्ट आला आता, हे डबल आहे ना बघा, x इज इक्वल टू इन्फिनिटी अँड x व्हॉट y इज इक्वल टू 0, म्हणजे ही डबल लाईन आली. म्हणजे कॉमन पार्ट आता कुठला आहे, पॉसिबिलिटी कुठली आहे, हे पण आहे हे पण आहे, पण आपल्याला काय करायचं आहे, हे डबल आल्यामुळं हा पार्ट कॉमन येणार. दिस इज द कॉमन पार्ट. ओके, तर इथं बघा x इज इक्वल टू इन्फिनिटी पण येत आहे आणि काय येत आहे, y इज इक्वल टू 0, त्यामुळे हा पार्ट कॉमन आला. ओके, तर ह्या ठिकाणी आपण काय करूया, I इज इक्वल टू x इज इक्वल टू 0 टू x इज इक्वल टू इन्फिनिटी, सॉरी I इज इक्वल टू डबल इंटिग्रेशन. आता बघा पहिले कसं होतं, dy dx होतं, आता काय करावं लागेल आपल्याला, dx dy, म्हणजेच काय येणार, इथं x इज इक्वल टू, इथं काय येणार x इज इक्वल टू, इथं काय येणार y इज इक्वल टू, इथं पण काय येणार y इज इक्वल टू. आता स्ट्रीप कशी येणार, x ला सिमेट्रिक, इनर इंटिग्रेशन विथ रिस्पेक्ट टू x आहे ना, तर x ला सिमेट्रिक येणार. राईट, मग आता सांगा स्ट्रीपचं हे एंड काय आहे, आता स्ट्रीपचं राईट एंड, स्ट्रीपच्या झालेला आहे लाईनला, ती लाईन कुठली आहे, दॅट लाईन इज द एक्स इज इक्वल टू, आपल्या एक्सच्या फॉर्ममध्ये पाहिजे, एक्स इज इक्वल टू वाय. कुठेपर्यंत गेली ती लाईन माहीत नाही आपल्याला, इन्फिनिटीपर्यंत. ओके, आता स्ट्रीप मूव्ह करा लोअर साईडकडून अप्पर साईडकडे, काय होईल मग, इथं आली स्ट्रीप म्हणजे एक्सला टच झाली म्हणजे वाय इज इक्वल टू 0, वरी गेली म्हणजे कुठे गेली, ही लाईनला एंड आहे का, नाही, त्यामुळे स्ट्रीपला पण एंड नाही, म्हणजे त्यामुळे काय झालं, वाय इज इक्वल टू इन्फिनिटी. तर ही खूप महत्त्वाची स्टेप आहे. इथं काय येईल मग, इनर इंटिग्रेशन रिस्पेक्ट टू एक्स आहे, बरोबर आहे, तर काय एक्स ई टू दी पॉवर एक्स स्क्वेअर वाय. सो वी विल सॉल्व धिस इंटिग्रेशन. हाऊ टू सॉल्व धिस इंटिग्रेशन, आता हे परत बघा सबस्टिट्यूशन्स मेथडने सॉल्व करावं आपण इंटिग्रेशन, कारण का दुसऱ्या मेथडने करता येणार नाही आपल्याला. सो पुट x square by y is equal to t, which implies that x square is equal to yt. So 2x dx is equal to y is a constant, t चा डेरिव्हेटिव्ह बघा, इनर इंटिग्रेशनसाठी t कसा, y कसा आहे कॉन्स्टंट. सो यू विल गेट हियर x dx is equal to y by 2 into dt. Okay, so I is equal to inner integration, outside integration y is equal to 0 to y is equal to infinity. So we'll also put the limit. Okay, तर काय होईल बघा, ह्या ठिकाणी x च्या ठिकाणी 0 ठेवा, आपण x इज इक्वल टू, सॉरी x इज इक्वल टू y, इथं काय होईल y स्क्वेअर बाय t. ओके, y स्क्वेअर बाय y म्हणजेच काय होईल, t इज इक्वल टू y. सो x इज इक्वल टू इन्फिनिटी, t is also infinity. So you will get here t is equal to y2, t is equal to infinity, x dx च्या ठिकाणी y by 2 into dt, and here e to the power minus t. Okay, and this is the dy outside. So this y by 2 take outside from this integration, inner integration, y is equal to 0 to y is equal to infinity, y by 2, what is the integration of this, e to the power minus t by minus 1, here t is equal to y to t is equal to infinity into dt. So put the upper and lower limit of this. Hence y is equal to 0 to y is equal to infinity minus y by 2 e to the power minus t, y is from 0 to y is equal to infinity dt. So minus 1 by 2 is outside,
y is equal to 0 to y is equal to infinity, y upper limit e to the power minus infinity e to the power minus y, sorry here dy. Okay, e to the power, but e to the power minus infinity is the 0. So minus 1 by 2, y is equal to 0 to y is equal to infinity. Okay, so this might take also minus outside, minus minus plus e to the power minus y dy. Okay, so this can be solved by using the integration by part. So first as it is integration of second minus derivative of first integration of second into dy, 0 to infinity. Okay, so this 1 by 2 y e to the power minus y, its integration is e to the power minus y by minus 1. Okay, so 0 to infinity. So 1 by 2 curly bracket infinity into e to the power minus infinity e to the power minus infinity 0 and e to the power 0. So e to the power minus infinity is 0, 0, e to the power 0 is the 1. So last answer is the 1 by 2. So this is the final solution. So these are the three problems. Again we will see next example in next lecture.